आणि आता जे तुमच्या हातामध्ये जे दाणेदार राहणार आहे हे एवढं खतरनाक आहे, जगामध्ये असं कॉम्बिनेशन नाही कुठेच. का? त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे, त्याच्यामध्ये ह्युमस आहे. आता ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे शेणखत. शेणखतामध्ये सेंद्रिय कर्ब असेलच याची गॅरंटी नाही. स्वतः पण असू शकतो ना, कळतंय तुम्हाला? बरोबर. पेरू आहे किंवा आंबा आहे, आंब्यात गोडी असेलच याची गॅरंटी नाही, पण आंबा आहे आजच्या काळामध्ये. खरे खोटे तसं त्या ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कृषी आंबा. त्याच्यानंतर सेंद्रिय कर्ब म्हणजे सॉइल चार्जर, आणि त्याच्यामध्ये जी ताकद म्हणतो ज्याला आपण ह्युमस, ती ताकद जी आहे ती म्हणजे वैदिक. या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे दाणेदार खत. तर ह्यांनी उन्हाळ्यामध्ये झेंडू लावलेला, तर त्यांच्याकडे पाणी पूर्णच गेलेलं. तर शेटिंग म्हणजे थोडं आपण कळी अवस्था मध्ये आम्ही गेलो बघायला, तर तुमचे सगळे प्रॉडक्ट त्यांनी वापरलेले. तर आम्ही ज्यावेळेस बेड उघडून बघितलं ना, कधीची गोष्ट ही आता उन्हाळ्याचं मे मध्ये 40-42 टेम्परेचर मध्ये आम्हाला असं वल्ल पण राजेभाऊ लागलं नाही, अजिबात नाही. ओलावा कुठं नाही. आम्ही 100% कोरडी माती आणि त्याच्यावर हेल्दी प्लॉट होता. क्या बात. आता बी तो प्लॉट जिवंत आहे, वाटलं तर जाता जाता झेंडूचा. आणि तुमचं जे आहे तुम्ही म्हणता त्याचं साक्षीदार हे, त्याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट नको आम्हाला. बरोबर. आता मी आधी चेक कर टोमॅटो तुमचं 100% शेड्यूल वापरून करतोय. व्हेरी गुड. फक्त काळजीपूर्वक करा सुरुवातीला. सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का तुमचं केमिकलचं ऑलरेडी शॉप किती वर्षापासून आहे? 20 वर्षापासून. आता तुम्ही ते एक व्हिडिओ पाहिला असेल का ज्यांचं 40 वर्ष 41 वर्ष केमिकलचं एवढं मोठं शॉप होतं का त्यांचा अब्जमध्ये टर्नओव्हर होता त्या काळातला. म्हणजे कोटीमध्ये तर होताच होता, पण एक खातेदाराचा कुटुंब. त्यांचं आज अनेक एजन्स्या पतसंस्था वगैरे मोठी हस्ती ती संगमनेर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळवंडी गाव आहे त्यांचं. काय साहेबांचं नाव काय? काकडे साहेब, बरोबर आहे. त्यांचा व्हिडिओ पण आलेला आहे. त्यांचा ऊसाचा 90 एकर शेती त्यांची. 90 एकरला 20 लाख रुपयाचा डोस वापरला सगळं एकट्यानी. ते म्हणे आधी आपलं करू. ऊस असा आहे सर त्यांचा, आणि त्यांची माल अशी खतरनाक आहे. ते म्हणे मला ह्या वयामध्ये शेती करायचा विषय सोडून दिला होता. एजन्स्या हे सगळं पतसंस्था डायरेक्टरशिप कारखान्याची आजन्म त्यांच्याकडं. तर ते त्यांचं 40 वर्षाचं एवढं मोठं शॉप त्यांनी ते सगळं सामान काढलं. पाहिला व्हिडिओ? म्हणजे मला काय वाटतं माहिती का की थोडस एक गोष्टीचं चिंतन सगळ्या दुकानदारांनी केलं पाहिजे. किंवा प्रत्येक गावातल्या एका तरी केमिकल दुकानदारांनी याचा विचार केला पाहिजे. केमिकलचं आणि ह्याचं इतकं रोगाला बळी पडतं केमिकलमुळं. आणि खडूस नेहमी मायाचा राजभाऊ तू बघाय उन्हाळ्यात आलो तुझी बघायला तर फॉर्म आलते आपला तर बघितल्यानंतर माझ्याकडे पिरोज बाग पण इतकी भारी नाही. मी केमिकलवरची मी दुकान घरचं तरी हा म्हणजे त्याला शेती काय करणार लय कमी 40-45 पिरो म्हणजे लावता खालून वरून आग असल्यावर. तर अडचण ही झाली काय माहिती का, आमच्या ज्या जुन्यांच्या म्हणजे शास्त्रज्ञ म्हणजे आमचे जे पूर्वज असतील ऋषी असतील आणि त्यांचा जो विश्वास ह्या केमिकल एवढा उडवला ना, ते पार आम्ही पार त्यांना पार कचऱ्या पलीकडे टाकून दिलं, त्याला जागा दिली नाही कुठं. आणि त्यामुळे मग जे संशोधन असेल त्यांनी लिहिलं जे काही ज्ञान असेल आमच्या फार कचऱ्याच्या पुढे टाकून दिलं. आणि इतकं रास करून घेतला की पैसे कमवायचे आम्ही कष्ट करायचे पैसे कमवण्यासाठी आणि पैसे खर्चाचे शरीर कमवण्यासाठी अख्खं आयुष्य बरबाद करून टाकलं सगळ्या समाजाने. तारुण्य गमवायचं पैसे कमवायसाठी आणि नंतर म्हातारपणामध्ये जेवढे कमवले पैसे तेवढे आरोग्यासाठी परत खर्च करायचे. हीच परिस्थिती झाली. आणि ह्याच्यामुळे काय झालं, आम्ही टाकून बघितलं लिंबोळी पेंट त्यात आला कचराच. म्हणजे जे समाजामध्ये ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न केला. मी 1995 पासून शेती करतोय, पण आहेत असे फसवणारे ऑर्गॅनिक मध्ये खूपच भरपूर. मग काय होतं, मग कधी कधी काय होतं, फसवणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त असलं का मग चांगले माणसं महाग पडतात. आणि काय होतं, चांगले माणसाला गाजावाजा करत नाहीत. त्यांना माहिती आहे आपल्यात दम आहे, हा ज्याला पटन ते घेईन. आणि जी फुकळ असे जे मोकार लोक असतात ना ते गाजावाजा करून विकतात. असं होतं, खोटं आहे ना, खऱ्याचे कपडे घालून सगळे नाचत असतात. हाच प्रॉब्लेम झाला. आणि त्याच्यामुळे माझी जेव्हा बाग बघितली आणि 1-2 वेळेस फसवला गेला ना, तिसऱ्या वेळेस माणूस म्हणजे
चांगला ओरिजिनल माणूस आला तरी त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी सर कोणावर विश्वास टाकतो. हो, आमचं डुप्लिकेशन करायचा प्रयत्न केला होता काही लोकांनी. तुमचे सुद्धा व्हिडिओ टाकलेत ना सर, चुकीचं आहे म्हणून सांगितलं मी. नाही होणार, ते काय सुरुवात तर नाही होणार. बर, मग नाही प्रत्यक्षात जेव्हा बघेल ना माणूस मग तेव्हा त्यावर विश्वास बसेल. कारण तू एक तर म्हणणे ह्याला लय खत टाकला असन, केमिकल असन, पण जेव्हा खंडूने सांगितलं का नाही एवढं टाकलं हे वगैरे, मग माझं पण मी आज म्हणलं काल येणार होते ना मी काल, तर कालच्या वेळी आज माझं मी काल आमच्या पोराला आणलं दुकानात बसायला, म्हणलं मला जायचं बाबा बाहेर. आज नेमकं ते आणलं तुम्ही आले, मग दुकान वाढून आलो मी. बापरे. सर मी गेलो दुकानात एक दिवशी, त्यांना म्हणलं ही बंद करा ना, आपली ऑर्गॅनिक चालू करा, आम्हाला सोपं होतंय. म्हणजे तुम्ही म्हणले नंबर दिला त्यांना, चांगलं आहे म्हणलं, हीच भारी. नाही तुम्हाला एक सांगू का, पहिली गोष्ट महत्वाची, हीच क्रांती आहे आणि ह्याच क्रांतीची मी वाट बघतो. ही वैदिक क्रांती 100%. काय माहिती का, जेव्हा दाखवत असं आज लोकांचा कशावर प्रयोगावरती प्रयोग म्हणजे विश्वास आहे, पण ते थिअरीने पाहिजे लोकांना, बरोबर आहे, प्रॅक्टिकलने पाहिजे. आणि प्रॅक्टिकल दाखवलं तुम्ही त्यात काय बरोबर आहे. म्हणजे जसं म्हणतो आपण, जसे राजकारणामध्ये हवा बदलते तशी आता शेतीमध्ये पण हवा बदलायची सुरुवात झाली, चांगली गरज आहे आणि वेळ आलेली आहे. तुम्ही सुरुवात आणि तेवढ्या लेवलचं प्रोडक्ट मी दम आहे तुमच्याकडे, मी असं मी नाही किंवा फेक नाही. तुम्हाला कधी काही शंका वाटली ना, तर पहिलं काय करायचं माहिती का, शिलाजी ट्रीटमेंट करून टाकायची. तुम्हाला रोग दिसला, काही भीती वाटली, शिलाजी ट्रीटमेंट एवढी सोपी आहे ना, तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असू द्या, शिलाजीत म्हणजे ब्रह्मास्त्र आहे. आलं लक्षामध्ये, ते मारलं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो छोटा असो सॉल्व. रावण सड्या खाला केमिकलचा असो नाही आणखी कोणता असो. 1.25 एकर मध्ये तुम्ही 20 लाखाचं बजेट सांगताय, बरोबर आहे ना? तर एवढं ते बी फुल कॉन्फिडन्सली होणारच आहेत. होणार आहे, मला आत्मविश्वास आहे. तुम्हाला कोणाला पटू नाही तर नाही पटू, पण मला पटतंय ही होणारच. तुम्ही आता शक्ती सम्राट आणि मिरॅकलचे ते एक एक बॅग वापरून बघा. तुम्ही युरिया टाकता ना, मिरॅकल टाकून बघा. तुम्ही DAP टाकता का नाही, तुम्ही सम्राट टाकून बघा. तुम्ही 10-20 टाकता ना, तुम्ही आपलं शक्ती टाकून बघा. बरं, त्यांच्या किमती काय आहे? 1600, 1500, 1400. आपल्या किमती काय? 1000च्या खाली. एकरी काय ते किती टाकायला लागते? तुम्ही म्हटलं ना, तुम्हाला तुमच्या एकराला समजा कोरडवाहूला टाकायची आहे तर साधारणतः मला 4000 एकरी, 4000 कोरडवाहूला. तुम्हाला कोरडवाहूला डबल उत्पन्न काढायचं 8000, बागायतीला टाकायचंय तर 12000. बस, जितकं पेट्रोल टाका तितकी गाडी, तेवढी गाडी पळेल तुमची. तुम्हाला जर 20 स्पीडची आवड आहे, तुम्ही टाका 2000. बरोबर. हा, पण रिझल्ट मात्र केमिकल पेक्षा सुंदर, एक नंबर. खर्च सुद्धा कमी. आज केमिकलवर एवढा प्लॉट जर आणायचा असता 20 लाखाचा, तर किती खर्च लागला असता? त्याला 6 लाख रुपये जाऊन मी झोप नसते आली. नाही टिकतंय, सडतंय. एवढे पैसे जाऊन गॅरंटी नाही. आणि आज 3 बेसोल्डर्स टाकून खर्च किती तुमचा बघा ना, तुम्हीच करा हिशोब. किती हो? 2.5 लाख रुपये. तुम्हाला असं वाटतं 2.5 लाखामध्ये लय मोठं सोनं झालं? हो, 100%. नाही ही तर सोनं झालं, पण जमीन सगळे सोन्यात जाईल. हा, हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं हे वाक्य आहे, याच्यावर कुणीच लक्ष देत नाही आजपर्यंत. आजपर्यंत सगळ्यांचं लक्ष फक्त या पैशांवर, फळावर आहे आणि झाडावर आहे. पण पहिल्यापासून त्याला तीच सांगायचो, अरे ही काही होऊ दे ह्याचं, पण आपली जमीन सोन्याची होती हे ध्यानात ठेव. मी म्हणतोय आजच्या काळामध्ये तुम्ही या भारतातले नंबर 1 आदर्श शेतकरी, ज्याला सत्य कळलंय. हे सत्य आहे, हे सत्य, हे सत्य का हो? काय माहिती तुम्हाला? बरोबर. शेतकऱ्यांसाठी सर तुम्ही देवच माणसं आहेत. नाही, तसं नाही. बघा, ऐका, मी केमिकल वाली हेच की सांगत नाही, केमिकल वाली हो की गुणी धरण तिकडे फिरकणार नाही की जळालंय आलंय का काय बघायला. 100 कंपनी सांभाळायचे, काय किती ते सांभाळू द्या, पण तुमच्या इतका रिझल्ट नाही कुठल्या कंपनी. जय सिटी वैदिक, जय सिटी वैदिक. चला शेती करूया आनंदाने. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही कृषी अमृत तयारच कसं केलंय? इतकी ताकद त्याच्यात आहे, नेमकं तयारच कसं केलंय हे सगळं सांगतो. म्हणजे त्यांना जिज्ञासा आहे ना, का बाबा एवढं सगळं ताकद असेल तुम्ही तयार कसं केलं, मग इतर लोकांना का तयार करता येत नाही? कृषी अमृत तयार कसं केलं असं म्हणण्यापेक्षा, ज्यावेळेस मी डाळिंब लावले आणि डाळिंबाचं पीक माझं कसं राहतं, मेल्याशिवाय स्वर्ग
मग स्वतःच मारायचं पहिलं, स्वर्ग पाहून यायचा, मग बाकीच्यांना सांगायचं. तर मग ते डाळिंब लावले का लावले, कारण मी काय करायचो, डाळिंबावर मार्गदर्शन करायचो, असं माझा छंद होता. घरी शेती करताना मग मी डाळिंबाच्या शेतकऱ्यांच्या समस्या पाहिल्या एवढ्या भयंकर. शनिवार रविवार असं सुट्टी असते राहायचं. ज्यावेळेस त्या समस्या पाहिल्या त्यावेळेस मी असं प्रश्न पडायचा का काही प्रश्नांची उत्तरच मिळत नव्हती. मग असं म्हटलं की आपण स्वतःच लावून पाहू. मग 2013 साली मीच डाळिंब लावले. आणि पहिल्या वर्षी असेच पाऊस नव्हता तर फार आपण त्याला काय म्हणतो मडक्यानी पाणी वाहते, टँकर आण, कसे तरी जगवले आपले असे पाणी वाहून. आणि ते पहिल्या वर्षी धरलेच नाही, आपोआप पानगळ झाली. उन्हाळा पडला होता, पाणीच नव्हतं त्याला, फार पूर्ण पानगळ झाली आणि आपोआप पाऊस झाला आणि आपोआप त्याला फळं आली नॅचरली. एक फवारा नाही. मी असं ते पहिल्यापासून माझी ऑर्गॅनिक शेती होती, जैविक नाही, फक्त ऑर्गॅनिक. मी कधी स्लऱ्या बिऱ्या काही केलेलं. शेती केल्यानंतर झालं काय, एक गोष्ट डाळिंब करायची आपल्याला, मग ती फळं आली आवडली, मग तिथून पुढं त्याला लक्ष द्यायला सुरुवात केली. मग अशी सुरुवात केल्यावरती आमची दाजी होती, त्यांना म्हटलं तुम्ही पहा, मी नोकरीला होतो. मग त्यांनी पाहायला सुरुवात केल्यावरती फळ झालं आवडलं. आणि तोपर्यंत आम्ही आपले ऑर्गॅनिक निम तेल मार, हे मार ते मार, असं किरकोळ कारकोळ करायचं. ते म्हणे ऑर्गॅनिक याची साईज नाही होणार. आजूबाजूचे लोक त्याला म्हणायचे, आमच्या दाजींना म्हणायचे तुम्ही काय त्या माणसाच्या लागली, त्यांना नोकरी आहे, पगार आहे, तुम्हाला काय उपाशी मारशाल तुम्ही, त्याला खतं टाका, EAP टाका, युरिया टाका, वॉटर सोल्युबल सोडा त्याला. ते म्हणे नाही म्हणे ते सरांना चालत नाही आमचा. ते म्हणे सरांना चालत नाही, पण तुम्हाला चालेल का पहा म्हणा, तुम्हाला रुपये नाही मिळायचा म्हणा वाट्याचा, सरांना आहे पगार म्हणे. ती आली भांडली माणसं, आणि खतच टाका नाही तर मी नाही करणार म्हणे काम, मला नको म्हणजे. ते गेले सोडून. तुम्ही तर लोकांना सल्ले विचारत असाल ना, काय करायचं कसं वगैरे. लोकांना विचारायचं सल्ले, परंतु लोक सांगायचे रासायनिक खत टाकल्याशिवाय काही डाळिंब येऊ शकत नाही. परंतु माझा त्या गोष्टीवर मी नेहमीच सांगायचं सरांना, परंतु सर म्हणा नाही आपल्याला रासायनिक वापरायचं नाही, सगळं जैविकच वापरायचं, आणि जैविकना बी तुमचे फळं उगू शकतात. तुम्ही अनेक वेळा आग्रह करत होते ना, रासायनिक खत टाकल्याशिवाय पर्याय नाही, सांगत होतो बऱ्याच वेळा का वादही झाले तुमचे, वादही झाले आमचे बरेच. नाही रासायनिक खत टाकल्याशिवाय फळं एवढं साईज येऊ शकत नाही. सर म्हणा मी तुम्हाला साईज आणून दाखवतो. मग मी म्हटलं अरे खरंच असं का म्हणले भाऊ होणार नाही साईज. मग मी जरा सर्वे केला, ते म्हणे ऑर्गॅनिक वर साईज नाही होत, त्याला ताकद लागत. मग मी संशोधन करत गेलो. मग तेव्हा पहिलं सॉईल चार्जर शोध लागला. माझे मित्र आहे काही सायंटिस्ट, त्यांच्या थोडे. मग तो शोध लागल्यावर मग त्याच्यावरती आम्ही प्रक्रिया केली, माझा अनुभव, त्यांच्या संशोधन. मग ते पहिलं सॉईल चार्जर तयार झालं. पहिल्या वर्षी फक्त सॉईल चार्जर दिलं, असं डाळिंब झालं. दुसऱ्या वर्षी बेसल डोस भरायचा आता, तो पण बेसल डोस वगैरे काही प्रकार नाही, शेणखत वगैरे घरचं तेवढंच कार्यक्रम. मग दुसऱ्या वर्षी बेसल डोस भरायचा, तर हा सांगायचा कोंबड खत वापरा, तो सांगायचा निंबोळी पेंट टाका, तो सांगायचा ते मळी टाका, आमका सांगायचा नाही ते DAP युरिया लागतोच, अमुक कंठमुक. आता काय करायचं भाऊ, 100 जणांचे 100 सल्ले. आणि मला तर ऑर्गॅनिक करायचा होता. मग मी खत कुठं आणायचं, मग मी शोधायला गेलो. तर मग स्वतः मला असं कळलं की गुजरातमध्ये जे मटेरियल मिळतं ते मटेरियल रॉ मटेरियल चांगलं असतं, आपल्याकडचं सगळं केमिकलनी खराब झालं. मग मी गुजरातला गेलो, माझा मित्र आहे तिथं कलेक्टर, त्याच्याकडून गेलो, मित्र त्याला भेटलो, त्याच्याकडनं गायडून घेतले. तिथे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट पाहिले. मग त्या प्रोजेक्टवरती ते खतं बनवायचे ऑर्गॅनिक, हे मळी बिळी याच्यापासून असं. मग मी तिथं गेल्यावरती सगळा सर्वे केला, अभ्यास केला, ते शास्त्रज्ञांनी आता पण जे शोध लावले त्यांचा. आणि ते सगळा शोध लावल्यानंतर मग मला जे फॉर्म्युले सापडले त्याच्यामध्ये मी सगळ्यांचं एक गरज ओळखली, झाडाची गरज काय आहे, आता माझा अनुभव वापरला. आणि मग 13 कंटेंट शोधून काढले. मग निंबोळी पेंड असेल, सोयाबीन पेंड असेल, एरंड पेंड असेल, करंज पेंड असेल, त्याच्यानंतर तंबाखू असेल किंवा बोन मिल असेल, हे सगळ्यांना मिक्स करायचं, त्याचे थरावर थर साचवायचे आणि ते कंपोस्ट करायचं 13-16 घटक घेऊन. आणि ते कंपोस्ट करून मग त्याच्यामध्ये तांदळाचं तूस वगैरे याचं सगळं मिक्सर करून मग ते आपण रेडी करायचं. अशा प्रकारे त्याचा फॉर्म्युला बनवला, घरी वापरला पहिला आधी. आणि तिथून माझ्यासाठी बनवला होतो मी खऱ्या अर्थाने, मला काही विकायचा नव्हता. जेव्हा मी माझी शेती चांगली यायला लागली, माझे मित्र होते काही शिक्षक, त्यांना वापरायला गेलो, त्यांच्या बागा चांगल्या झाल्या. असं करत करत आपोआप चालू झालं, मला काहीच कळलं नाही पर्यंत आलो मी. प्रयोग करत करत लागलो. आणि मग तसे मला शास्त्रज्ञ भेटत गेले. तुम्हाला कसं तुमचे मित्र भेटले, तुम्हाला कसे हे भेटले, तसे मला पण काही मित्र भेटले, शास्त्रज्ञ भेटले. आणि योगायोगाने ते भेटून त्यांच्याबरोबर नवीन संशोधन, फॉर्म्युले असं करत करत इथपर्यंत आलो. आणि आता जे तुमच्या हातामध्ये जे दाणेदार राहणार आहे हे एवढं खतरनाक आहे, जगामध्ये असं कॉम्बिनेशन नाही कुठेच. काय
त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे, त्याच्यामध्ये ह्युमस आहे. आता ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे शेणखत. शेणखतामध्ये सेंद्रिय कर्ब असेलच याची गॅरंटी नाही. नुसतं चौथा पण असू शकतो ना, कळतंय तुम्हाला. बरोबर. पेरू आहे किंवा आंबा आहे, आंब्यात गोडी असेलच याची गॅरंटी नाही, पण आंबा आहे आजच्या काळामध्ये. खरं खोटे तसं त्या ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कृषी आंबा. त्याच्यानंतर सेंद्रिय कर्ब म्हणजे सॉइल चार्जर, आणि त्याच्यामध्ये जी ताकद म्हणतो ज्याला आपण ह्युमस, ती ताकद जी आहे ती म्हणजे वैदिक. या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे दाणेदार खत. दाणेदार खतांमध्ये चुका व्हायला काही चान्सच नाही. समजा तुम्ही वैदिक वापरा म्हटलं, त्या कृषी अमृत वाढवित्या आणि आर्यन पेश करता, कमी जास्त होतं. त्याच्यानंतर तुम्ही समजा LSQ असेल, लिप चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर, किंवा आपलं एनर्जी बुस्टर असेल, डिसीज फायटर असेल, म्हणजे जेवढे वैदिकचे प्रोडक्ट आहे आपले. इन्स्टंट चार्जरला विसरलो आपण अजून. तुम्ही इन्स्टंट चार्जर किती वापरलं? इन्स्टंट चार्जर नाही वापरलं. तुम्ही फार मेन गोष्ट विसरली. इन्स्टंट चार्जर म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? एनर्जी बुस्टर वापरले. इन्स्टंट चार्जर तुम्ही फक्त एक स्प्रे काढा, ती स्प्रेच आहे, मला खालून द्यायची गरज नाही त्याला. स्प्रे काढा फक्त, तो खवाची खव्यासारखा वास येईल याचा. फक्त स्प्रे काढा 2 त्याची. खतरनाक प्रोडक्ट आहे ते. आता फ्री जमते ना, कधी पण सेटिंगच्या काळात करा, सेटिंग करून देईल. आता काळा याला टेस्ट आणील, कलर आणील, शायनिंग, एकदम पांढरा शुभ्र दिसणार तुम्हाला माल, एकदम चमचम चमचम करणार. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय होतं का, हे वैदिक जे आहे, हे वैदिक म्हणजे ह्युमस, त्याच्यामध्ये ताकद एकदम, तूप. म्हणजे हे ज्यावेळेस असं आपण पंचामृत एकत्र करतो का, पंचामृत, तसं हे पंचमहाभूतांची ताकद आहे वैदिक मध्ये. मग हे तिन्ही ज्यावेळेस एकत्र होतं त्यावेळेस कॉम्बिनेशन खतरनाक होतं. तुम्ही ते कोरडवासाठी वापरा, पण फक्त त्याच्यावर बागा करायच्या नाही का, कारण ते इन्स्टंट एनर्जी ती. वैदिक दाणेदार हे तुम्हाला लॉंग टर्म साठी नाही उपयोगाचं. जे तुम्ही आता जर टाकलं तर तुम्हाला 15 दिवसांनी परत टाकावं लागेल. पण बेसल डोसा आहे हा 2 महिने टेन्शन नाही, एखादा 15 दिवस पुढे गेले तरी काही टेन्शन असं करायचं. आणि वैदिकमध्ये काय आहे सर, वैदिकमध्ये झाडपाल्याचे अंश सगळे, त्याच्यानंतर समजा तूप आहे, मध आहे, अशा प्रकारचे जे सगळ्यात पौष्टिक घटक आहे या जगामध्ये, शिलाजीत आहे. समजा आपण ज्या महागड्या जडीबुटी म्हणतो, सफेद मुसळी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या खूप ताकदवर आहे, अशा सगळ्या ताकदवर गोष्टींचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अग्नीद्वारे, वायूद्वारे सिद्धीकरण केलेलं आहे, सूर्याच्या शक्तीद्वारे. ते सगळे वैदिक क्रिया आहेत त्याच्याद्वारे आपण ते बनवतो. लक्षामध्ये बघा, तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये भेळी सगळ्यांकडे, पण एखाद्याची भेळ लय भारी राहते. हे खरंय. त्याला सगळ्यांकडे, ती शेव सगळ्यांकडे, ते कांदे सगळ्यांकडे, सगळे जण पाहते, हा चुरून पाहते, हा कुठून आणतो, सगळं आणते, तरी पण नाही होत. कारण ते बनवण्याची शैली बघा. प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक होतो, आणि तुमच्या सगळ्यांच्या घरांमध्ये किराणा बी एकाच दुकानातून येतो. खरे खोटे एखाद्याच्या घरामध्ये स्वयंपाक कारण त्या घरामध्ये सुगरण राहते. सुगरण म्हणजे कोण, जिला खाऊ घालायची खूप इच्छा आहे, आवड आहे, ती सुगरण. सुगरण ती नाही जिला बाईस होते. हा, माझं वाक्य लक्षात ठेवा. तसं मी सुगरण आहे म्हणून कदाचित माझ्याद्वारे ते सगळं आलं. मग समजा दुसऱ्यांनीच हे पदार्थ केले आणि ते मिक्स केले तर काय ती रिझल्ट येतील त्याची काही गॅरंटी नाही. म्हणून ते परमेश्वर आहे, ते कोणाला तरी काय करतो ते सिद्धी देतो. हे वैदिकची ती ताकद आहे लक्षामध्ये. तर ती ताकद आपल्यापर्यंत आली आहे. मी तेच विचार करतो की ही प्रत्येक शेतकऱ्याला मिळावी. आज विचार करा, केमिकलच्या दुनियामध्ये अशी ताकद आहे अशी तुम्ही कल्पना तरी करू शकता होते कधी? नाही. हा, तुम्हाला जर सांगितलं असतं का असं पिकल बॉ, हे म्हणले फांद्याने मोडल, तेव्हा तुम्हाला विश्वास, हे म्हणत होते पण तुमचा विश्वास होता का? नव्हता ना बस. पण आज बसतोय, बसतोय नमस्कार. खरे खोटे वर नाही. डोकेसर आले, त्यांचं केमिकलचं शॉप आहे स्वतःचं. अरे नमस्ते 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 सर, पुढे या. अच्छा, तुमचं केमिकलचं शॉप आहे? अरे वा. आपल्यापेक्षा इथे एक प्रगती शेतकरी सुभाष गोमरे हो, या त्यांनी बी वापरते. वापरताय? बर बर. कशा तुम्ही काय अनुभव आहे तुमचा? सर आता ते झेंडूचं तुम्ही समजा आपलं पाण्याचं शॉर्टेज बद्दल जे बोललात ना, तर ह्यांचा झेंडूचा प्लॉट आम्ही बघितला, उन्हाळ्यात होता. बर बर. तर त्याचं जे बेड असतो ना, म्हणजे तुम्ही वापरलेलं नाही अजून? मी आता वापरायला सुरुवात केली. 70,000चं मटेरियल पंचकृषीमध्ये त्यांच्यावरती 100% गावचा विश्वास
आणि पंचकृषी शेतकऱ्याचा पण विश्वास हो बापरे, अभिनंदन अभिनंदन. म्हणजे एकदम सोपं नाही आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास कमवणं. एक वेळेस तुम्ही पुढारी होऊ शकता सर, त्यांच्याकडे शेवगा शेती बी आहे. आणि तुम्ही सरपंच होऊ शकता, तुम्ही आमदार पण होऊ शकता, खासदार पण होऊ शकता एखाद्या वेळेस, पण तुम्ही शेतकऱ्यांचे आदर्श नाही होऊ शकत, कारण ते फार अवघड काम आहे. तर ते तुम्हाला ते झेंडू बद्दल बोलत होतो. बोला बोला. तर ह्यांनी उन्हाळ्यामध्ये झेंडू लावलेला, तर त्यांच्याकडे पाणी पूर्णच गेलेलं. बर. तर शेटिंग म्हणजे थोडं आपण कळी अवस्था मध्ये आम्ही गेलो बघायला, तर तुमचे सगळे प्रॉडक्ट त्यांनी वापरलेले. बर बर बर. तर आम्ही ज्यावेळेस बेड उघडून बघितलं ना, कधीची गोष्ट ही आता उन्हाळ्याचं कडक मे मे मध्ये 40-42 टेम्परेचर मध्ये आम्हाला असं वल्ल पण राजेभाऊ लागलं नाही, कुठंच नाही, अजिबात नाही. म्हणजे ओलावा कुठंच नाही. ओलावा कुठं नाही. आम्ही कोरडी माती 100% कोरडी माती आणि त्याच्यावर हेल्दी प्लॉट होता. क्या बात आहे. आता बी तो प्लॉट जिवंत आहे, वाटलं तर जाता जाता झेंडूचा. आणि तुमचं जे आहे तुम्ही म्हणता त्याचं साक्षीदार हे, याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट नको आम्हाला. बरोबर. आता मी 2.5 एकर टोमॅटो तुमचं 100% शेड्यूल वापरून करतोय. व्हेरी गुड. फक्त काळजीपूर्वक करा सुरुवातीला, कारण कसं आहे तुमचे जे प्रॅक्टिसेस आहे आतापर्यंतच्या त्याच्यापेक्षा ही पद्धत कशी आहे जरा वेगळी. म्हणजे याच्यामध्ये मी त्यासाठी एक कॅम्पॅरिझन साठी एक बेड स्पेशल रासायनिक वा 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 वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. अभिनंदन अभिनंदन. तुम्हाला बोलू त्यावेळेस. नक्की 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 येणार नक्की येणार. कसं काय वाटतंय तुम्हाला अनुभव? एकदम चांगलं. 2-3 वर्ष झाले मी वापरतो. काय बात करता. बर. शिमला मिरची, झेंडू, सगळे पिकं, सगळे पिकं समाधानी. आता गॅलन वांग लावलं आता 15 दिवस झाले. जाताना रोडच्या कडेलाच आहे आपल्याला आता पाहिजे असं. बर. नवीन लावलं आता. नवीन लावलं. अच्छा, तरी तुम्हाला अजून दाणेदार माहित नाही. ओके सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का तुमचं केमिकलचं ऑलरेडी शॉप किती वर्षापासून आहे? 20 वर्षापासून. आता तुम्ही ते एक व्हिडिओ पाहिला असेल का ज्यांचं 40 वर्ष 41 वर्ष केमिकलचं एवढं मोठं शॉप होतं का त्यांचा अब्जमध्ये टर्नओव्हर होता त्या काळातला. म्हणजे कोटीमध्ये तर होताच होता, पण एक एक खातेदाराचा कोटीमध्ये. त्यांचं आज अनेक एजन्स्या, पतसंस्था वगैरे मोठी हस्ती ती संगमनेर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळवंडी गाव आहे त्यांचं. काय साहेबांचं नाव काय? काकडे साहेब, बरोबर आहे. त्यांचा व्हिडिओ पण आलेला आहे. त्यांचा ऊसाचा 90 एकर शेती त्यांची. 90 एकरला 20 लाख रुपयाचा डोस वापरला सगळं एकट्यानी. ते म्हणजे आधी आपलं करू. ऊस असा आहे सर त्यांचा, आणि त्यांची माल अशी खतरनाक आहे. ते म्हणजे मला ह्या वयामध्ये शेती करायचा विषय सोडून दिला होता. एजन्स्या हे सगळं, पतसंस्था, डायरेक्टरशिप कारखान्याची आजन्म त्यांच्याकडं. तर ते त्यांचं 40 वर्षाचं एवढं मोठं शॉप त्यांनी ते सगळं सामान काढलं. पाहिला व्हिडिओ? म्हणजे मला काय वाटतं माहिती का, की थोडंसं एक गोष्टीचं चिंतन सगळ्या दुकानदारांनी केलं पाहिजे. गरज आहे. किंवा प्रत्येक गावातल्या एका तरी केमिकल दुकानदारांनी याचा विचार केला पाहिजे. का बरं? दिसतंय घेत तुम्हाला काय वाटतं? नाही हे काय माहिती का, केमिकलचं आणि ह्याचं इतकं रोगाला बळी पडतंय केमिकलमुळं. आणि खडूस नेहमी मायाचा राजबा तू बघाय उन्हाळ्यात आलतो की तुझी बघायला त्यावेळेस फोम आलते आपल्या. फोम आलते. तर बघितल्यानंतर माझ्याकडे पिरोज बाग पण इतकी भारी नाही. मी केमिकलवरची दुकान घरचं तरी. हा, म्हणजे त्याला शेती काय करणार लय कमी 40-45 पिरो म्हणजे लावता. खालून वरून आग असल्यावर केमिकल म्हणजे काय स्फोट काय ते आगच ती. बरोबर आहे. म्हणून ते तुम्ही कशी म्हणले पिवळी कापडली. हा, तुम्ही तगा बसून बघा मग कळ पिवळं कापड. म्हणजे खालून जर केमिकल लावलेलं आहे तर त्याची आग बसणार आहे ना. आणि वरून हिट आहे. पहिलं काय व्हायचं, खालून आग बसायची पण वरून आग नव्हती. झालं काय माहिती का, आतापर्यंत ह्याच्यामध्ये सगळे डुप्लिकेट माणसं आली. म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये रिझल्ट असं दाखवणार कोणी भेटला नाही. आणि मार्केटिंग करणारी बी असला तर रिझल्ट न आल्यामुळे मग दुकानदाराचा विश्वास कमी. बरं. मग त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. तर अडचण ही झाली काय माहिती का, आमच्या ज्या जुन्यांच्या म्हणजे शास्त्रज्ञ म्हणजे आमचे जे पूर्वज असतील, ऋषी असतील, आणि त्यांचा जो विश्वास ह्या केमिकल एवढा उडवला ना, ते पार आम्ही पार त्यांना पार कचऱ्या पलीकडे टाकून दिला, त्याला जागा दिली नाही कुठं. आणि त्यामुळे मग नैसर्गिक जे संशोधन असेल, त्यांनी लिहिलेलं जे काही ज्ञान असेल, आमच्या फार कचऱ्याच्या पुढे टाकून दिलं. आणि इतकं रास करून घेतला की पैसे कमवायचे, आम्ही कष्ट करायचे पैसे कमवण्यासाठी आणि पैसे खर्चाचे शरीर कमवण्यासाठी आयुष्य बरबाद करून टाकलं सगळ्या समाजाने. तारुण्य गमवायचं पैसे कमवायसाठी, आणि नंतर म्हातारपणामध्ये जेवढे कमवले पैसे तेवढे आरोग्यासाठी परत खर्च करायचे. हीच परिस्थिती झाली. आणि ह्याच्यामुळे काय झालं, आम्ही टाकून बघितलं लिंबोळी पेंट, त्यात आला कचराच. म्हणजे जे समाजामध्ये ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न केला. मी 1995 पासून शेती करतोय, पण आहेत असे फसवणारे ऑर्गॅनिक मध्ये भरपूर.
मग काय होतं, मग कधी कधी काय होतं, फसवणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त असलं का मग चांगले माणसं महाग पडतात. खरंय खरंय खरंय. आणि काय होतं, चांगले माणसाला गाजावाजा करत नाहीत. त्यांना माहिती आहे आपल्यात दम आहे, हा ज्याला पटन ते घेईन. आणि जी असे जी मोकार लोक असतात ना, ते गाजावाजा करून विकतात. असं होतं ते. खोटं आहे ना, खऱ्याचे कपडे घालून सगळे नाचत असतात. हाच प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे माझी जेव्हा बाग बघितली आणि 1-2 वेळेस फसवला गेला ना, तिसऱ्या वेळेस माणूस देरी नाही. हा म्हणजे चांगला ओरिजिनल माणूस आला तरी त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी सर कोणा विश्वास टाकतो. हो, आमचं डुप्लिकेशन करायचा प्रयत्न केला होता काही लोकांनी सुरुवातीला. तुमचे सुद्धा व्हिडिओ टाकलेत ना सर, चुकीचं आहे म्हणून बघितले मी. नाही होणार, ते काय सुरुवात येते तर नाही होणार अगदी. बर मग नाही प्रत्यक्षात जेव्हा बघेल ना माणूस, हा मग तेव्हा त्यावर विश्वास बसेल. कारण तू एक तर म्हणणे ह्याला लय खत टाकलं असन, केमिकल असन, पण जेव्हा खंडूने सांगितलं का नाही एवढं टाकलं हे वगैरे, मग माझं पण मी आज म्हणलं काल येणार होते ना मी काल, तर कालच्या वेळी आज माझं मी काल आमच्या पोराला आणलं दुकानात बसायला, म्हणलं मला जायचं बाबा बाहेर. आज नेमकं ते आणलं तुम्ही आले, मग दुकान वाढून आलो मी. बापरे क्या बात. तर मी गेलो दुकानात एक दिवशी, त्यांना म्हणलं ही बंद करा ना, आपली ऑर्गॅनिक चालू करा, आम्हाला सोपं होतंय. म्हणजे तुम्ही नाही म्हणले एक नंबर दिलं त्यांना, चांगलं आहे म्हणलं, हीच भारी. नाही नाही, तुम्हाला एक सांगू का, पहिली गोष्ट महत्वाची, हीच क्रांती आहे आणि ह्याच क्रांतीची मी वाट बघतो. ही वैदिक क्रांती 100% आपल्या देशाने कित्येक वर्ष या जगाचं नेतृत्व केलं. कधी आपल्या वेद काळामध्ये, बरोबर आहे, सगळ्या जगाचं नेतृत्व आपला देश करत होता. आपल्या देशामधून सोन्याचं धूर निघायचं असं म्हणायचं, खरं बरोबर आहे की नाही. आणि सगळ्यात जास्त लुटलं गेलं बिहार वगैरे त्या भागामध्ये. त्याचं कारण आहे की आपल्याकडे जी कलाकुसर होती, आपल्याकडे जे सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याकडं जो मसाल्याचे पदार्थ होते, ते मसाल्याचे पदार्थ आपल्याकडे पिकता का आता? डाळीचे पदार्थ नाही सगळ्यात जास्त पिकाय. आज आपण डाळ बाहेरून आणतो, तेल बाहेरून आणतो, तेल बिया आपल्याकडे पिकायच्या, पण तेलच निघत नाही. ते बिया पिकून काय करते? तेल बिया पिकवायच्या ऐवजी फक्त बियाच पिकायच्या, तेल पिकतच नाही त्याच्यामध्ये. खरं. डाळ पिकायच्या ऐवजी त्याच्यामध्ये प्रोटीनच नाही राहत, नुसती डाळच पिकती. खरंय खोटे? म्हणजे मी जे बोलतोय आता का पेरू पिकतो पण त्याच्यामध्ये बोट जातं का? म्हणजे ह्या आणि डाळिंब पिकवतो पण त्याच्यामध्ये तेल येतो. म्हणजे असं प्रत्येकाला काहीतरी ग्रहण लागलेलं आहे. हे जे ग्रहण आहे, हे ग्रहण कशाचं आहे? रोगाचं नाहीये, हे केमिकलचं ग्रहण. हे पटलंय सगळ्यांना. आणि मग ते जर तुम्ही जर बदललं तर भविष्य आपलं आहे ना परत. मग परत ही वेद काळातली शक्ती परत येईल ना आपल्याकडे. 100% काय येईल की नाही? आज तुम्ही हे जे बघताय हे चमत्कार नाही, मग काय नमस्कार कशामुळे? हा चमत्कारामुळेच, राईट. आणि हा सगळ्यात मेन गोष्ट, हे तर खोटं नाही असू शकत ना, बरोबर आहे? तुम्ही दिला ना तेवढ्या ट्रायलला, आम्ही दाबून बघितलं, पेरू नाही फुटला ना. ह्यांना म्हणलं बघा तुम्हाला ताण म्हणजे तुम्ही मागे प्रयोग करून पाहिला. तुम्हाला वाटलं हे फक्त कॅमेरा पण ड्रामा करता, दात ओढबळच आवडतं बा. लांबच्या मार्केटमध्ये कुठे बी पाठवू शकता तुम्ही, किपिंग आणि कुठल्याही मालाला पाठवू शकता तुम्ही. तुमचा झेंडू पाठवू शकता, मिरची पाठवू शकता, टेन्शन नाही ना काही. असं आहे. म्हणजे एकंदरीत काय वाटलं तुम्हाला? विचार बदलायला पाहिजे. 100% बदलायला पाहिजे. 100%. काय माहिती का, जो दाखवत असं आज लोकांचा कशावर प्रयोगावरती प्रयोग म्हणजे विश्वास आहे, पण ते थिअरीने पाहिजे लोकांना, बरोबर आहे, प्रॅक्टिकलने पाहिजे. आणि प्रॅक्टिकल दाखवलं तुम्ही, त्यात काय बरोबर आहे. म्हणजे जसं म्हणतो आपण, जसे राजकारणामध्ये हवा बदलते तशी आता शेतीमध्ये पण हवा बदलायची सुरुवात झाली, चांगली गरज आहे आणि वेळ आलेली आहे. तुमची सुरुवात आणि तेवढ्या लेवलचं प्रोडक्ट मी दम आहे तुमच्याकडे, मी असं मी नाही किंवा फेक नाही. आणि तुम्हाला सांगू का मी, याची क्वालिटी याच्यापेक्षा बेटरच राहील, पण याच्यापेक्षा कमी नाही. आता माझ्याकडे 1.5 एकर झेंडू आहे. मी 2 कलिंगडाची पिके घेतलेली अगोदर. बर बर. आणि हे 3रं पीक आहे. बर. आता तुमचं बेसळ डोस घातलाय. बर बर. तर आणि कसली बेसळ घातल्यापासून साधारणतः 40 दिवस झाले बघा झेंडू बाहेर पडायला. कसलाही स्प्रे घेतलेला नाही आता, एक तो 20 दिवस झाला. एवढं किती आरामशीर शेती होईल. रिलॅक्स. त्यांना बोललो ना, आतापर्यंत कमीत कमी 4 फॉर घ्यायचे, 4 बिन 5 बी. तुमची शेती किती आरामशीर झाली. आता नाग आळी नाही त्याच्यावर, काहीच कसली बुरशी नाही, कसलंच काय नाही. हे मगाशी म्हणे ते गेले परत. ते मगाशी म्हणे आमच्या पिकावर काहीच रोग नाही, काही राग नाही. मी एकदा कृषी अमृत बेसळ डोस घातला का 8 दिवस तर निवांत झोपायचो, फक्त येऊन चक्कर मारायची. हा मस्त दिसतंय एकदम. कृषी अमृत बेसळ डोस घातला का असं झाड फ्रॉम मध्ये दिसायचो.
इतकी हिट असताना बी लय भारी दिसायची. आता तर त्याचा फळामुळे पाठीवरचा फवारा बंदच झाला. बरोबर नाही रासायनिक मध्ये 2 आणि 3 दिवसालाच फवारणी करायची. रासायन मध्ये लय फवारणी करा. म्हणजे इकडून सुरुवात केली का तिकडचं सुरुवातच राहते. हा म्हणजे ते मराठीमध्ये म्हणलंय का आता आम्हाला ते रासायनिकची सवय ना. हा आता 20 दिवस झालं रिलॅक्स आहे. टेन्शन येतं काय पडले का काय काय पडले. ते टेन्शन काही रोग पडल्याचं नाहीये. हा म्हणजे खाजव येते ना पाठीला फवारीची. ते काय झाले म्हणून तुम्हाला म्हणलो काय हे तंत्रज्ञान पूर्णपणे काय आहे वेगळं आहे. तो मग थोडं याची थोडी सवय होईपर्यंत 100% आता 2.5 एकर टोमॅटो 15 तारखेला लागवड होती सर. नक्की नक्की नक्की. मला तुमचे काय- तुम्हाला कधी काही शंका वाटली ना तर पहिलं काय करायचं माहिती का शिलाजी ट्रीटमेंट करून टाकायची. तुम्हाला रोग दिसला काही भीती आता वाटली तुमचं schedule तुमच्या माणसाचं शिलाजी किती ट्रीटमेंट एवढी सोपी आहे ना तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असू द्या शिलाजीत म्हणजे ब्रह्मास्त्र आहे. हो बरोबर. आलं लक्षामध्ये. ते मारलं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो छोटा असो सॉल्व. रावण सध्या खालास. केमिकलचा असून येतं आणखी कोणता असो. 1.25 एकर मध्ये तुम्ही 20 लाखाचं बजेट सांगताय बरोबर आहे ना. तर एवढं ते बी फुल कॉन्फिडन्सली होणारच आहेत. होणार आहे. मला आत्मविश्वास आहे. तुम्हाला कोणाला पटू नाही तर नाही पटू पण मला पटतंय ही होणारच आहे. गाव पाटील होते सर. हा 100% होत्या. मी पाठीमागची कालच्या गुरुवारी गेलेल्या 65 रुपयांनी खेप दिलेली. हा हा त्याच्यात माझा 600 किलो माल निघलाय. हा फोन पे गुगल पे लगेच होते गाडी कॅरेट टाकले की. आता उद्याची खेप काल तुमच्या पुढे येऊन गेला व्यापारी 70 रुपयांनी घेतो म्हणला. मी म्हणलं थांब जरा मला गुरुवारी माल काढायचा आहे तेव्हा सांगतो तुला. आता शेतकरी म्हणाल तेव्हा तेव्हा तोडा. तू तर थांबा. होय. नाही शेतकरी म्हणाल तेव्हा तोडा आणि तेव्हा तो बाजार. पूर्वी कसं होतं त्यांनी ठरवायचं. व्यापाऱ्यांनी सांगायचं वाढ बघायची आपण त्यांनी असं असं करायचं असं. आणि आमच्याला काबू पाहिजे. त्यांनी ठरवायचं आपणच तर चोरावणी जायचं फोन करायला लागायचं. पेरू 2 दिवस नाही तोडला तर खराब होईल. चोर का बरं माहिती का कारण आपण केमिकल मधून मातीची चोरी केली ना हा. तेव्हा. आता आपण मार्केटमध्ये गेलो ना थोडा वेळ नाही ना विकलं भाऊ चल द्राफात कमी कर पण सोडून दे. आपण असं बोलतो कारण आपल्या मालाची किपिंग क्वालिटी किती आहे काय हे आपल्याला गॅरंटी म्हणजे माहित असते भाऊ ही जास्त दिवस टिकणारा माल नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते वेळेत विकलं तर ठीक आहे नाही तर त्याला फेकूनच द्यावा लागणार. एकदम बरोबर. त्याच्यामुळे मग थोडस कसं त्याचा फायदा व्यापारी लोक घेतात. आपल्या त्यांना गॅरंटी माहिती आहे मला. खराब मालाची त्यांना पण भीती असते ना हो. त्यांना काय दोष देण्यात मजा आहे मला सांगा. त्यांचा माल विकतो का नाही टिकतो का नाही त्यांना भीती आहे ना. आपल्याला जशी भीती तशी रासायनिक त्याच्यामुळे ते असे वागतात. त्यांना आपल्यापेक्षा त्यांच्या कस्टमरची म्हणजे टिकला पाहिजे. हा त्यांना जर माल असा मिळाला ते काय मागे पुढे हटतील. नाही ना. तुमची हर मागणी मान्य करायला तयार आहे ना काय मध्ये. आपला बी माल त्या क्वालिटीचा पाहिजे. तेच ना व्यापारी जर त्याला वाटलं बा 2 दिवस माल ठेवला तरी ह्याला काही नुकसान नाही आपण 2 दिवसानंतर बी विकू शकू तर त्यावेळेस निश्चित व्यापारी विचार करणार 2 रुपयाने महाग विकणार. क्वालिटीला तुमची किंमत आहे. म्हणजे आजकाल आपण जे रडवतो सारखं बाजार नाही शेतकरी अडचणीत आहे त्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्या मालाला क्वालिटी आणायला पाहिजे. एक बाजार सगळ्याला आहे. क्वालिटी नाही म्हणून बाजार. म्हणजे क्वालिटी नाही म्हणून बाजार नाही तर बाजार आहे आजही बरोबर की नाही. सोन्याला आजही बाजार आहे. व्यापारी तरी काय करणार माल नाही टिकल्यावर व्यापारी तरी काय करणार. तोच आपण समजून घेतलं पाहिजे ना. अहो त्या व्यापाऱ्याने ज्याला खाऊ घालायचंय ग्राहकाला त्याला बी घरामध्ये गेला पाहिजे ना. त्याने विकत घेऊन घरात जरा न्याला आणि लगेच सडला तो परत आणत नाही. धंदा बसला ना त्याचा. बरोबर आहे ना. असा विषय. तुम्हाला मग काय सांगा शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना सांगायचं SCT खत एकच नंबर आहे आणि सगळ्यांनी वापरायला चालू करा. आमच्या विश्वास नसेल तर तुम्ही कृषी अमृतची 1 गुणी वापरून बघा काय पावर आहे त्याच्यामध्ये. नाही आता तुम्ही कृषी अमृत म्हटलेच तुम्ही पण मी तर असं म्हणेल का तुम्ही आता शक्ती सम्राट आणि मिरॅकलचे ते एक बॅग वापरून बघा. तुम्ही युरिया टाकता ना मिरॅकल टाकून बघा. तुम्ही DAP टाकता का नाही तुम्ही सम्राट टाकून बघा. तुम्ही 10-20 टाकता ना तुम्ही आपलं शक्ती टाकून बघा. बरं त्यांच्या किमती काय आहे 1600 1500 1400 आपल्या किमती काय 1000च्या खाली. एकरी काय ते किती टाकायला लागते. तुम्ही म्हटलं ना तुम्हाला तुमच्या एकराला समजा कोरडवाहूला टाकायची आहे तर साधारणतः मला 4000 एकरी 4000 कोरडवाहूला. तुम्हाला कोरडवाहूला डबल उत्पन्न काढायचं 8000 बागायतीला टाकायचंय तर 12000 बस. जितकं पेट्रोल टाकन तितकी गाडी तेवढी गाडी पडेल तुमची. तुम्हाला जर 20 स्पीडची आवड आहे तुम्ही टाका 2000. बरोबर. आपण रिझल्ट मात्र केमिकल पेक्षा सुंदर एक नंबर. खर्च सुद्धा कमी. आज केमिकलवर एवढा प्लॉट जर आणायचा असता 20 लाखाचा तर किती खर्च लागला असता. त्याला 6 लाख रुपये जाऊन झोप नसते आली. नाही टिकतंय सडतंय एवढे पैसे जाऊन गॅरंटी इतकं हिट मध्ये फळ इतकं राहिलं. आणि आज 3 बेसोल्डर्स टाकून एक खर्च किती तुमचा बघा तुम्हीच करा हिशोब. किती हो 2.5 लाख रुपये.
तुम्हाला असं वाटतं 2.5 लाखामध्ये लय मोठं सोनं झालं? हो 100%. अहो, ही तर- नाही ही तर सोनं झालं पण जमीन सगळं सोन्यात झाली. हा हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं हे वाक्य आहे. याच्यावर कुणीच लक्ष देत नाही आजपर्यंत सगळ्यांचं लक्ष फक्त या पैशांवर फळावर आहे आणि झाडावर आहे. पण आणि कोणाचं लक्ष पहिल्यापासून याच्यावर त्याला तीच सांगायचो अरे ही काही होऊन दे ह्याचं पण आपली जमीन सोन्याची होती ही ध्यानात ठेव. नाही. मी म्हणतोय आजच्या काळामध्ये तुम्ही या भारतातले नंबर 1 आदर्श शेतकरी ज्याला सत्य कळलंय. हे सत्य आहे. हे सत्य आहे. हे सत्य का हो? काय माहिती तुम्हाला? बरोबर. तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही पैसा पिकून द्या, कमवून ठेवा बँकेत, त्याची गॅरंटी नाही. तुम्ही बंगले करून ठेवा, गाड्या करून ठेवा, गॅरंटी नाही. बरोबर आहे. पण तुम्ही जर माती सुपीक करून ठेवली ना तो कसून खाईल 100%. आणि कमी येईल. मग तुम्ही जर माती नापी करून ठेवली ना तुमचे बंगले टिकणार आहे, ना तुमचे बँक बॅलन्स टिकणार आहे, ना तुमच्या गाड्या टिकणार आहे. ते सगळं भंगार होणार आहे. काय माहिती 50 वर्षांनी बंगला तोडावा लागतोय. 50 वर्षांनी बिल्डिंग डिमॉलिशनला येते. बरोबर आहे. पण माती आपली 1000 वर्ष डिमॉलिशनला आली नव्हती. आली होती का? आज ती आम्ही 30 वर्षामध्ये आणली. 50 वर्षात आणली का नाही? आणली की कशामुळे? खराब झाली. रासायनिक चुकीचं टाकल्यामुळे. बाग लावायच्या अगोदर फुलग मटकी पेरायची पेरून गेलो की गुड घेतलं कुसळ यायची. मी काढायला येत नव्हतं काय नव्हतं. लय बार नांगरून पडीक पडलं ही म्हणजे निकस जमिनी पडीकच होती. तरी पण एवढं जबरदस्त आहे. पहिल्यांदाच वहीत केलेली. पहिल्यांदा वाईट केली. उडदाचं एक पीक घेतलं. शेजारी नाही का वावर आहे ना आपण आलतो हा, आपण ट्रॅक्टर चालवून आणतो ते वावर तेच आहे ना. तेच फार. ते गावात याच्यावर नाही तयार नाही. ताकद नाही तर कुठून जाणार ताकदच नाही. एकच नंबर. तुमचं नाव आणि नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव पुरुषोत्तम डाळे. माझा नंबर आता मला काय सांगतो काय एक नंबर हे असं पाहिजे. आमच्या खकडाला जायचं काय ह्याच्यात नंबर सांगा सांगा. बघून सांगतो. काही याला शेतकरी म्हणतात. साधा बोळा शेतकरी असाच असतो. कशाला कोण बघतोय? चालू येतात फोन. फक्त युट्यूबवर व्हिडिओ कसे बघायचे तेवढं माहिती. एवढं माहिती. माझा नंबर आहे 84 59 81 92 55. ओके. माझं नाव पांडुरंग बिरंग. आपल्याला येतच नाही त्यात. माझा नंबर आहे 90 11 78 87 38. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतो दोघांना? आम्ही मार्गदर्शन मार्गदर्शन वराट सर. सांगा तुमचा नंबर सांगा. विष्णू काशीनाथ वराट, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 90 21 19 14 46. तुमच्या जिल्ह्याचे मार्गदर्शक तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी योगेश जगताप. मी पूर्ण नगर आणि बीड जिल्ह्याचं काम बघतो. तर ह्या भागातील जे काही शेतकरी असतील त्यांना कोणत्याही पिकाबद्दल काही पण माहिती हवी असेल किंवा काही मार्गदर्शन हवं असेल तर ते मला संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 86 69 200 222. धन्यवाद. शेतकऱ्यांसाठी सर तुम्ही देवच माणसं आहेत. नाही तसं नाही. बघा ऐका, मी पण केमिकल वाली हेच की सांगत नाही. केमिकल वाली हो की गुणी धरण तिकडे फिरकणार नाही की जळालंय का आलंय का काय काय बघायला 100 कंपनी सांभाळायचे काय किती होती? ते सांगू द्या. पण तुमच्या रिझल्ट नाही कुठल्या कंपनी. शेतकरी स्ट्रॉंग होत म्हणून ती परकित बरोबर आहे. त्यांना काहीच गरज नाही. म्हणजे तुम्ही एकदम आनंदाने आता एकच नंबर. म्हणजे अशा प्रकारची शेती सगळ्यांनी करूया आम्ही. पाहिजे. तुमच्या एखादा माणूस इथं राहील त्या लेवलने आम्ही पण खाली काम करू. चला हो. जय सिटी वैदिक. जय सिटी वैदिक. चला शेती करूया आनंदाने. काहीच नाही नापिक जमीन आहे. तरवड ह्या तरवड इकडे पण तेच म्हणतात. हे पण तरवड मध्ये तरवड कोण उपलब्ध माहिती का? हा. तिथं काहीच उगत नाही. हो बरोबर. शेजारी पेरूची बाग आहे बरोबर आहे ना? तुम्ही काय म्हटले इथं काय उगत नव्हतं म्हणे. आता खाली जर पाहिलं सगळं तरवाडे. उन्हाळी आमच्याकडे तरवडच म्हणते. हा तरवडच बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि तरवाड कुठे उगत? नदीच्या कडेने लोक जे परसाक जाते ना हा तिकडे जायचं. ते जुने लोक म्हणायचे ना ते काय आले का ते हे करायचं तू काय तरवाड उपटितो. आता समजून घ्या तुम्ही. म्हणजे ती तरवाड अशा ठिकाणी येतं ज्या ठिकाणी शेती होऊ शकत नाही. म्हणजे तुमची जमीन ही तशी निकसच आहे. मागं वळा तुम्ही इकडे वळा ही मागराळाची सगळं मागपर्यंत पण तुम्ही काहीच नाही ना. काहीच नाही. पिकत असतं लोकांनी केलं नसतं का? म्हणजे पिकत आहे पण ते परवडत नाही. ठीक आहे. हे सध्या पिकत नाही म्हणून पडी काही. बरोबर आहे ना? अशा जमिनीत तुम्ही जर पेरू वठवलाय आणि तो तुम्ही जर लाखात बाता करताय काय डोळे मोठी काढणार होणारच आणि डोळे दुसऱ्यांचे आपलेच मोठे झाले पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे एकंदरीत हे समाधान किती मोठं आहे.
काय वाटतं तुम्हाला? मला सांगा, पहिलवानाने कुस्ती मारली काही वाटत नाही, पण एखाद्या सडपातळ माणसाने येऊन कुस्ती मार मी सोपी गोष्ट आहे नाही ना. का हो? मी शरीर बारीक आहे म्हणून नाही म्हणजे ही जी अशी परिस्थिती आहे जमिनीची, अशा जमिनीमध्ये त्यांनी असं पीक वठवलं नाही सर. तिथं नापीक जमिनी तिथं एवढा चांगला रिझल्ट आहे ना, कुठल्याच ह्यानी येत नाही. म्हणजे हे जगातलं आश्चर्य म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. क्या बात आहे, क्या बात, एकदम जबरदस्त. तुमची मेहनत इकडे या, टुपीवाली इकडे या, गॅरंटी कर तुमची. तुम्ही आता माझ्या कॅमेरा राहाल बरं का, राहू द्या. तर ही तुमची गॅरंटी, हे गॅरंटीच आहे, ते बी काय गॅरंटीच आहे. हा म्हणजे आज तुम्ही हे जे पिकवले ना, याच्यामध्ये तुमचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. का हो साहेब? बरोबर. यांनी जर त्यांना जर डेअरिंग नसती, नसते डेअरिंग दिली तर मग आम्ही दिली. डेअरिंग लावित नाही. सर आपण काय केलंय, कृषी विद्यापीठला जाऊन प्रत्येक जातीचे फळ आणले आणि आपल्या इथे टेस्ट करून वापरून बघितले 4 वर्ष. त्याच्यानंतर इतकी 100% गॅरंटी देऊन छाती देऊन आधी स्वतः वापरल्यानंतर मी सगळ्याला सांगू शकतो. खरं आहे की नाही? आणि म्हणून आजकाल प्रॉब्लेम काय माहिती का, लोक काय करतात, दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहतात आणि त्याच्यावर खाली कमेंट्स करतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तुम्हाला कमेंट्स करायचा अधिकार कधी आहे? ज्यावेळेस अनुभव घेतात स्वतः, तो बी पुरेपूर घ्या. अर्धा मुर्धा अनुभव घेऊन काय उपयोग साहेब? काय नाही. काय माहिती तुमचं? म्हणजे आपण जसं म्हणतो की जर अनुभव घेतला तर तोच अनुभव होतो, बाकी ज्यांचे अनुभव काही कामाचे नाही. बरोबर. आपल्यावर सर शेतकरी विश्वास होईल ना, त्याला मी सांगतो तू टन दी, तुला किती टन घ्यायचा हे आपण गॅरंटी देतो. क्या बात, व्हेरी गुड. किती टन घ्यायचा तुला सत्य. चला